राम राम मंडळी, नमस्कार. कसे आहेत तुम्ही सगळेजण मजेमध्ये असणार आहे. तर आज आहे 7 फेब्रुवारी. काहीतरी ते रोज डे वगैरे ते चालू झालेत, पण आमचा काय रोज डे वगैरे काय नाही चालू, आमचा हॉस्टेल डे चालू आहे. त्यामुळे आज आपल्याला म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की तुम्ही, आपण काल हॉस्टेलची सगळी साफसफाई केली. म्हणजे हे हॉस्टेल आहे ना, पाठीमागून हे पूर्ण आपण क्लीन करून घेतलेलं आहे. ढीगभर कचरा वगैरे काढला, कारण वर्षभराचा कचरा त्या दिवशीच आम्ही काढतो. ही हॉस्टेलची खासियतच आहे आणि एक तो वेगळंच हे असतं. तर आता आपला म्हणजे 2 दिवसात रविवारी येणाऱ्या आपला हॉस्टेल डे साजरा होणार आहे. त्याच्यामध्ये सत्यनारायणची महापूजा, सगळं सजावट वगैरे हे सगळं काही केलं जातं. त्यामुळं एकदम जबरदस्त होणार आहे. तर आज आपल्याला पूर्ण हॉस्टेल धुवायचं आहे, निरम्याने घासून धुवायचं आहे. त्यामुळे आणि प्लस पताके पण लावायचे आहेत. तर बघू आपली मंडळी काय करते वरती जाऊन, आणि तुम्हाला इथे त्याचा छोटासा व्हिडिओ दाखवतो. तुम्हाला हा जो एरिया दिसतोय ना, हा पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा आहे. हा पूर्ण म्हणजे हॉस्टेल, आणि आपल्याला इथे हे करायचं आहे, पताके बांधायचे नाही साफ करून. आणि हे आपले बेनके दादांनी मकर बनवायचं काम चालू केलंय. मग दादा, मकर कुठपर्यंत आलाय बनवून? लाईट गेली, त्यामुळे पोरांना कोणी अंधाराचा फायदा घेऊ नका बरं का. कहना क्या चाहते हो? लाईट गेल्यामुळे आपला प्लॅन चेंज करावा लागला. की पहिल्यांदा म्हटलं की खालचं जे ग्राउंड आहे ना, ते अगोदर साफ करून घेऊया, आणि मग त्याच्यानंतर लाईट आल्यानंतर वरचं आपण धुवून घ्यायचं. म्हणजे ते पण साफ करायचंय आणि धुवून पण घ्यायचंय. त्यामुळे आता पहिल्यांदा ही सगळी मंडळी जमा झालेली आहे, आणि मस्तपैकी ढीगभर नाही, पोतं भरून कचरा काढून स्वच्छ करायचंय. म्हणजे आता पहिल्यांदा हे सगळं लोटून घ्यायचं आणि कचरा काढायचा, आणि त्याच्यानंतर आपल्याला धुवायचंय. कौन है ये लोग? कहां से आते हैं? निर्मा टाकून वगैरे झालेलं आहे. आता निर्मा टाकून त्याला धुवायचं. पण पोरं आहेत का नाही, ते काय म्हणतात, कामापेक्षा मजाच जास्त करतात. त्यामुळे आता काय होणार, नवीन त्यांचं फर्स्ट हे आहे, त्यामुळं ठीक आहे. पण कामं चांगली करतात, पण ते जास्त गोंधळच जास्त करतात. बेमाप काम आपलं आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. बघू आता जेवायला गेलेत, जेवण झाल्यानंतर पटकन आवरायचं, आणि त्याच्यानंतर आपण खाली जाऊया.
तर इथे म्हणजे प्रत्येक वर्षी आपण जे एक प्रतिमा तयार करतो ना, गेल्या वर्षी आपण केदारनाथची केलेली होती, तर ह्या वर्षी आपण एक नवीन प्रतिमा तयार करणार आहे. तर ते ह्याचं काम इथे चाललेलं आहे, म्हणजे मकर बनवण्याचं काम. तर आता ह्याच्यावरती निरमा टाकून हे करायचं, पाणी मारायचं आणि मग परत या ब्रशनं असं घासून घ्यायचं. आता हा पूर्ण एरिया आज सगळाच पूर्णच लपडं झालेलं आहे, कारण की लाईट पण गेलंय आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे झाल्या. त्या हॉस्टेलचं पाणी पण संपलंय, या हॉस्टेलला जेवढं पाणी आहे तेवढं पाणी संपवून निवांत बसायचं. हा पॅसेज आपल्याला पूर्णपणे क्लीन करायचा आहे, त्यामुळे आता सगळं जवळपास 9:30 ते 10 वाजत झालेत. आता इथून पॅसेज हा कंप्लीट स्वच्छ करायचा, कारण की खूप घाण झालेला आहे, माती वगैरे खूप जास्त आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पताके बनवायला घ्यायचे. चला बघू आता. कामं तर पटपट करावं लागतील, कारण खूप वेळ पण होत आलेला आहे. सगळे मस्तपैकी एन्जॉय करत. कसा आहे आपला बाहुबली? खतरनाक. तर मित्रांनो, सध्याचा सगळा पॅसेज वगैरे धुवून झालाय. अजून भरपूर कामं होती, पण पोरं एवढे थकून गेले ना, जवळपास रात्रीचे 1 वाजत आलेत. त्यामुळे आता म्हटलं की आराम करू, कारण की उद्याचा जो दिवस आहे ना, तर त्याच्यामध्ये झोपायचं तर विसरूनच जायचं आहे. त्यामुळे आता उद्याच्याला आपल्याला काही खूप काम आहेत. त्यामुळे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण की उद्या पताके लावायचे आहेत, रांगोळी बनवायची आहे, फुलांची कृत्रिम म्हणजे काय कृत्रिम नाही, नॅचरल रांगोळी बनवायची आहे. त्यामुळे आपल्याला उद्या खूप काम असणार आहे. त्यामुळे भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हॉस्टेल डेला पण या. चलो बाय बाय.